मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत इथे महाराष्ट्र शासनाकडून 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय जो आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये नक्की काय काय माहिती सांगितलेली आहे ती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर तुम्ही इथे पाहू शकता, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज जे आहे मित्रांनो ते इथे माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम जी आहे मित्रांनो ती इथे शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे। आणि सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी मित्रांनो सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी जो आहे तो इथे शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच जवळपास तुम्ही इथे पाहू शकता 265.99 लाख एवढा निधी जो आहे तो निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथे पीक कर्ज माफ करण्यासाठी मित्रांनो सहाय्य अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय जो आहे तो इथे सरकारकडून घेण्यात आलेला आहे। जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक कर्ज माफ जे आहे ते केले जाणार आहे। अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे मित्रांनो। सदर तरतूद खर्च करण्यासाठी मित्रांनो सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ उपनिबंधक तुम्ही ते पाहू शकता अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा हा जो शासन निर्णय जो आहे तो इथे महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तुर्तास थांबतोय, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।